श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला विष्णूचे 10 अवतार का झाले गुरुचरित्र कथासार अध्याय 3 सांगणार आहे. अंबरीश नावाचा एक ब्राह्मण होता. तो सदा सर्व काळ हरिचिंतनात घालवित असे. एकादशीचे कडक व्रत तो करीत असे. पूजापाठही करी. त्याच्या व्रताची कसोटी पाहण्यासाठी पहाटे दुर्वास ऋषी त्याच्या घरी आले. त्या दिवशी साधन द्वादशी होती. अंबरीशाने वंदन करून त्यांची पूजा केली. तो म्हणाला, आपण स्नान करावे, आज साधन द्वादशी आहे. अनुष्ठान उरकून लवकर परत यावे. ऋषी नदीवर जाऊन विधियुक्त अनुष्ठान केले, परंतु त्यांना घरी येण्यास बराच वेळ लागला. साधन घटिका जवळ आली. व्रतभंग होणार असे अंबरीशाला वाटले, म्हणून त्याने तीर्थ घेऊन पारणे सोडले. इतक्यात दुर्वास ऋषी घरी आले. अंबरीशाच्या मुखाकडे पाहून ते म्हणाले, भोजन केलेस ना दुष्टा? अतिथीला पंक्तीला न घेता तू जेवलास. असे म्हणून त्यांनी अंबरीशाला शाप दिला. अंबरीशाने विष्णूचा धावा केला. तेव्हा भक्ताचा कैवार घेण्यासाठी श्री विष्णू वैकुंठ सोडून अंबरीशाकडे यायला निघाले. दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला, जेवढ्या योनी आहेत त्या प्रत्येक योनीमध्ये तुला जन्म येईल. तेवढ्यात विष्णू तेथे प्रकट झाले आणि दुर्वास ऋषींना म्हणाले, दुर्वासा, माझ्या परमभक्ताला अंबरीशाला तू जो शाप दिला आहेस तो मला दे. तेव्हा दुर्वासांनी विष्णूला शाप दिला की तू 10 अवतारात जन्म घेशील. पुढे देवाचे दशावतार मत्स्यकूर्मादी 10 अवतार झाले आणि त्यात जगाचे कल्याण झाले. पुढे ब्रह्मा विष्णू महेश यांचेही अवतार झाले. ते असे ब्रह्मदेव हा सृष्टीकर्ता असून त्याला 7 मुलगे झाली. त्यांची नावे अशी, पहिला मरीची, दुसरा अत्री, तिसरा अंगिरस, चौथा पुलस्त्य, 5वा पुलह, 6वा ऋतू आणि 7वा वसिष्ठ. त्या 7 मुलांपैकी अत्रीच्या बायकोचे नाव होते अनुसया. अनुसया पतिव्रता होती आणि मोठ्या मनोभावाने ती अतिथी पूजन करीत असे. एकदा ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या तिघांनी मिळून तिची परीक्षा पाहायचे ठरविले. अत्री ऋषी आश्रमात नाहीत याची संधी साधून ते ब्राह्मण रूपाने आश्रमात गेले. ते अनुसयेला म्हणाले, अनुसये, आम्ही भुकेने फार व्याकुळ झालो आहोत. तुमच्याकडे इच्छा भोगन मिळते ही कीर्ती ऐकून आम्ही इथे आलो आहोत. लगेच अनुसयेने त्यांना नमस्कार केला. त्यांना बसावयास आसने दिली, हातपाय धुण्यास पाणी दिले आणि तिघे ब्राह्मण रूपी देव आसनावर जेवायला बसले. तिने उत्तम प्रकारचे अन्न पानावर वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते तिन्ही ब्राह्मण अनुसयेला म्हणाले, अनुसये, तू निर्वस्त्र होऊन आम्हास वाढावेस. तसे जर वाढले नाहीस तर आम्ही न जेवता परत जाऊ. त्या ब्राह्मणांचे हे बोलणे ऐकून अनुसयेला वाटले की ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले आहेत. ती विचार करू लागली, अतिथी विनमुख गेले तरी नुकसान आहे, पण ज्या आरती माझे मन पवित्र आणि निर्मळ आहे, माझा पती तपस्वी आहे, त्या आरती माझे काहीही करू शकणार नाहीत. ती ब्राह्मणास म्हणाली, महाराज, स्वस्थ मनाने आपण भोजन करावे. आपले इच्छेनुसार मी निर्वस्त्र होऊन आपणाला वाढते. असे सांगून ती स्वयंपाकघरात गेली. तिने आपल्या पतीच्या चरणाचे स्मरण केले व अंगावरील सर्व वस्त्रे काढून फेकून दिली आणि ती नग्न झाली आणि म्हणाली, अतिथी ही माझी बाळे आहेत. ती नग्नावस्थेत अन्न घेऊन अतिथींना वाढायला आली आणि पाहते तो चमत्कार असा की ते तिन्ही ब्राह्मण तानी बाळे होऊन आसनावर लोळू लागली. हा चमत्कार पाहून अनुसया घाबरली. ती स्वयंपाकघरात जाऊन वस्त्रे नेसून पुन्हा त्या बाळांजवळ आली. बाळांचे रडणे थांबवण्याकरता त्यांना तिने स्तनपान करविले. त्यांना पाळण्यात घालून अनुसया अंगाई गीत गाऊ लागली. इतक्यात अत्री ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले आणि पाहतात तो अनुसया बाळांना झोके देऊन पाळणा म्हणत होती. अत्रींनी बाळाची चौकशी केली तेव्हा घडलेला वृत्तांत अनुसयेने आपल्या पतीला सांगितला. अत्रींनी त्यांना मनोभावे नमस्कार केला. तेव्हा तिन्ही देव प्रकट झाले व त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा अत्री म्हणाले, आपण तिघांनी पुत्र रूपाने माझ्या घरी कायम राहावे. देव अंतर्धान पावले. अनुसयेने त्या तिन्ही बाळांना आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळले. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांपैकी एकाचे नाव चंद्र, दुसऱ्याचे दत्त आणि तिसऱ्याचे दुर्वास नाव ठेवले. त्यांपैकी चंद्र व दुर्वास आपला अंश दत्ताचे ठिकाणी ठेवून गेले.
तिन्ही मुले अनुसयेची असली तरी दुर्वास आणि चंद्र यांनी आपल्या मातेला नमस्कार करून तीर्थयात्रेला जाण्यास निरोप घेतला आणि निघून गेले. एकटे दत्तात्रेय मात्र अत्रि ऋषींच्या आश्रमात राहिले. यानंतर गुरुचरित्र कथासार अध्याय 6 मी सांगणार आहे. या अध्यायामध्ये रावणाचे गर्वहरण कसे होते हे सांगितलेलं आहे. लंकेचा राजा रावण एकदा आपल्या आईच्या भेटीला गेला असता त्याची आई मातीचे शिवलिंग करून त्या लिंगाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करीत होती. रावणाने भक्तिभावाने आपल्या आईला नमस्कार केला आणि म्हणाला, माते, तू हे मातीचे लिंग पूजितेस याची मला लाज वाटते. रावणाची आई म्हणाली, मातीचे लिंग पूजले असता कैलासपद प्राप्त होते. रावण आपल्या आईला म्हणाला, मातीचे लिंग पूजू नकोस, कैलासासह शंकराला मी लंकेला घेऊन येतो. अशी प्रतिज्ञा करून तो कैलास पर्वताकडे निघाला आणि तो वेगाने शिवपुरात जाऊन पोहोचला. त्या शुभ्र आणि रम्य पर्वताला 20 हातांनी धरून तो क्रोधाने गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डगमगायला लागले. नाग कासव कापायला लागले. देवगण भयभीत झाले. सर्व देवांना वाटले की आता प्रलय होणार की काय अशी भीती वाटली. पार्वती शिवाजवळ गेली आणि म्हणाली, नाथ, काय झाले? नगरात आकांत चाललाय आणि आपण स्वस्त काय बसलात? आपण या गोष्टीला ताबडतोब प्रतिकार करा. म्हणून ती शंकराचे चरण धरून त्याला विनवू लागली. पार्वतीचे वचन ऐकून शंकराने आपल्या डाव्या हाताने पर्वत असा चेपला की रावण 10 तोंडासह सुद्धा त्या पर्वताखाली दडपून गेला. रावण शिव शिव म्हणत शंकराला शरण गेला. त्याबरोबर भोळ्या शंकराने आपला डावा हात पर्वतावरून बाजूला केला. तेव्हा रावणाने सामवेदाचे वेगवेगळ्या अनेक रागातून गायन सुरू केले. आपले शिर कापून तो गायन करू लागला. तेव्हा शंकर रावणावरील आपली भक्ती पाहून प्रसन्न झाले व त्यांनी रावणाला वर मागण्यास सांगितले. रावण म्हणाला, देवा, मला सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण माझ्या आईचे व्रत आहे. तिला नित्यपूजा घडावी म्हणून आपणाला कैलासासह मी आपणाला लंकेला घेऊन जात आहे. शंकर म्हणाले, असे जर आहे तर तू कैलास नेऊन काय करणार? तुला मी आत्मलिंग देतो. जी जी मनात इच्छा असेल ती ती पुरी होईल. लिंग हे माझा प्राण आहे. असे म्हणून शंकरांनी लिंग रावणाला दिले आणि सांगितले, तू लंकेला जाई तोपर्यंत हे लिंग कोठेही जमिनीवर ठेवू नकोस आणि 3 वर्ष याची पूजा करताच तू ईश्वर होशील. वर मिळताच रावणाने शंकराला साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या लंकेला जायला निघाला. नारदाने ही बातमी इंद्राला जाऊन सांगितली. सारे देव भयभीत झाले. तेव्हा नारद इंद्राला म्हणाले, आपण काहीतरी लवकर उपाय करा. तेव्हा इंद्र नारदाबरोबर ब्रह्मलोकात गेले. त्यांनी ही बातमी ब्रह्मदेवाला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव, इंद्र आणि नारद वैकुंठाला आले. तिथे त्यांनी ही बातमी विष्णूला सांगितली. तेव्हा विष्णू शंकराकडे आले. त्यांनी शंकराला विचारले, तू आपले आत्मलिंग रावणाला का म्हणून दिलेस? आपले देव पण जाईल आणि तो स्वर्ग घेईल. शंकर श्री विष्णूला म्हणाले, त्याची भक्ती पाहून मी त्याच्यावर प्रसन्न झालो आणि मी त्याला आत्मलिंग अर्पण केले. यावर श्री विष्णू म्हणाले, रावणाने ते आतापर्यंत लंकेला नेले सुद्धा असेल. तेव्हा शंकर म्हणाले, आता 5 घटका झाल्या आहेत. तेव्हा पालनहार श्री विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्य झाकण्याकरता पाठविले व नारदाला बोलवून विष्णूला सांगितले, तुम्ही रावणाच्या मार्गात जाऊन विलंब करा. त्याला लंकेला जाऊ देऊ नका. विष्णूंनी गणपतीला बोलवले. त्याला बाळरूप घेण्यास सांगितले. संध्येच्या वेळी रावण विश्वासाने तुमच्या हातात शिवलिंग देईल. ते तुम्ही संधी मिळताच जमिनीवर ठेवावे. गणेशाने बाल वेश धारण करून ते समुद्र किनाऱ्यावर गेले. देवांनी दिलेले लाडू, मोदक, पंचखाद्य, खोबरे, डाळिंब, दूध, तूप, साखर हे जिन्नस भक्षण करीत गणपती तिथे फिरत असता रावणाने त्याला पाहिले. रावण त्याच्याजवळ गेला. रावणाची 10 शिरे पाहून गणपती पळू लागला. रावणाने ब्राह्मणाचे रूप घेऊन तो गणपतीला धीर देऊ लागला व म्हणाला, बाळ, माझ्या हातात हे शिवलिंग आहे, ते तू सांभाळ. गणपतीच्या हातात शिवलिंग देत रावण समुद्रतीरी संध्या करावयास बसला. गणपती रावणाला म्हणाला, लिंग फार जड झाले आहे, तरी मी ते जमिनीवर ठेवतो. मी 3 वेळा तुम्हाला बोलावीन. जर तेवढ्या वेळात तुम्हाला वेळ लागला तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन. आणि अशा प्रकारे गणेशाने शिवलिंग हातात घेऊन उभा राहिला. हा प्रकार देव विमानात बसून कौतुकाने पाहत होते. रावण अर्घ्य देऊ लागला. त्यावेळी गणेशाने रावणाला हाक मारून सांगितले, लिंग फार जड झाले आहे, ते घ्यावे.
रावणाने हातानेच खुणा करून गणपतीला सांगितले, मी येतोच आहे. आणखी थोडा वेळ वाट पाहून रावणाला हाका मारून गणपतीने सर्व देवांचे साक्षीने श्री विष्णूचे स्मरण करून शिवलिंग जमिनीवर ठेवले. तेव्हा देवांना फार आनंद झाला. आराध्य देऊन रावण गणपतीजवळ आला. त्याने जमिनीवर लिंग पाहिले. नाना तऱ्हेने लिंग उचलण्याचा रावणाने प्रयत्न केला. ते ओढत असता गोकर्णाकार झाले. त्यामुळे सर्वत्र ख्याती पसरली. गोकर्ण क्षेत्र, सर्व देव तेथे आले. आजचे हेच ते गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची कथा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.